नमस्कार मित्रांनो, आपण जो अमरण उपोषणचा मुद्दा उचलून त्यानंतर गावातील आरोग्य केंद्र आणि निधी आणि इतर अतिक्रम आणि इतर तुम्हाला माहीत आहे त्या तक्रारीबाबत उपोषण केलं होतं. त्याबाबत पहिला आपण 15 आणि 14 वित्त जी निधी होती त्याबाबत तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, थोडंच सुरुवातीला, नंतर हळूहळू सांगेन मुक्काम पोस्ट डोणगाव ग्रामपंचायतबद्दल. पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो, ज्यावेळी आपण मी आत्ता हातात घेतलं, हे येऊन मी 4 दिवस झालं पण आत्ता हातात घेतलंय, त्यात मी पहिला ज्यावेळी हे शोधत असताना मला थोडक्यात एक सगळ्यात मोठी पहिला चूक दिसून आली. सत्य असत्य त्यांना माहीत, ज्याने केले त्यांना माहीत, पण मला जे डाऊट आलाय, मी आणि माझ्या पत्नीने हे बघितले, मला डाऊट आला त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात शंका सांगतो. इकडे या फ्लॅशच्या. आता बघा, हे पूर्ण बुक आहे. या बुकामध्ये इथं कुठंच तुम्हाला डार्क दिसणार नाही, म्हणजे जुनं प्रिंट वाटते, पण इथं तुम्हाला दिसते ना, हे मी हे चौकोन केलंय. इथं यांनी पट्टी मारून इथं ज्या होल्डरचं नाव होतं, म्हणजे ज्याचं नाव अकाउंट नाव असते ते नाव डॅश करून इथं 14 वित्त आयोग ग्रामपंचायत लिहिले. याचा अर्थ मला सगळ्यात पहिला इथं ग्रामपंचायतनं फ्रॉड केलेलं वाटते, लक्षात असू द्या. असं मला 100% डाऊट आहे, तरी पण सांगतो तुम्हाला. झालं, कळालं? इथं कुठंच नाही, एवढं होल्डरची इथंच आहे. ठीक आहे, पुढचं सांगतो आता. मित्रांनो, लक्षात असू द्या, कायद्यापेक्षा कोण मोठा नाही, राष्ट्रपती सुद्धा मोठे नाहीत, पंतप्रधान सुद्धा मोठे नाही, लक्षात असू द्या. म्हणून सामान्य जनतेने यांच्या दिशाभूल करत असताना फसू नका. तुम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल होतील, यांचा ऐकू नका. कायदा जर आला ना, कुणाचं ऐकत नसते, सगळं तुमचं स्वतःचं नुकसान होणार, हे डोक्यात ठेवून चाला. राहिला मुद्दा, आता मी फक्त 2024 आणि 2025, 24-25 आणि 25-26 बद्दल फक्त तुम्हाला थोडक्यात माहिती होतं, नवीन सालची. हे दुसरे जाऊ द्या, हे सांगितलेलं. कारण काय, हे बघा इकडे बघा, आता 24-25 आहे बघा, हे लक्षात असू द्या. बघा, हे दिलेलं ग्रामपंचायत, मी स्वतः बोलत नाही. सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन कामाचे 30% बिल अदा म्हणून सांगितले. त्याला 90,000 रुपये बरं का, लक्षात असतं. घन कचरा, आता कचऱ्याचं काय माहीत नाही, सांडपाणी ठीक आहे गावातला, पण घन कचरा, आता कचऱ्याचं गाववाल्याला माहीत. ह्याने या गोष्टीचा विचार करा, तरुण पिढीने विचार करा. ही गोष्ट लक्षात ठेवा, तरुण पिढीसाठी, भविष्यासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी खूप महत्त्वाचं आहे. सिमेंट रस्ता काम जे आहे संभाजी अवताडे यांच्या घराजवळचं, ते 83,000 सांगितले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरुस्ती काम, हे कधीचा लक्षात, 2024 ते 2025 लक्षात. दुरुस्ती काम सांगितले कधी, 93,000 रुपये. आता हे आरोग्य केंद्राचं उपकेंद्राचं काय काम केलंय हे त्यांना माहीत, हे भविष्यात ते बघू, पुढच्या पुढे मी सांगेन काय करा. झोपडपट्टी येथे बंदिस्त गटार काम करणे, 2,81,000 कधीचा आहे, 2024-25. वार्ड क्रमांक 2 मध्ये भूमिगत गटार करणे, 2,81,000 बघा, लक्ष असू द्या. पाईपलाईन दुरुस्ती, फुटलेली दुरुस्ती असणार, पू म्हणजे मला वाटतं, असं डाऊट आहे माझा, फुटलेली दुरुस्ती करणे, मोटर इत्यादी, 2,15,000. आता ते बघा, लक्ष असू द्या. ह्याचं काय, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्त करणे, 2,82,000 बरोबर ना, लक्षात. चुकलं तर सांभाळून घ्या शब्द, म्हणजे आकड्यामध्ये, तरी पण लक्ष असू द्या. मला सांगा, ग्रामपंचायत मी जवळजवळ 30 वर्षापासून बघतोय, हाही तशी पडकीच आहे, बाहेरनं कलर नाही, काय नाही, आतून फक्त चेक आहे, थोडंफार केलं असेल. मग ह्या एका वर्षात 3 लाख रुपये खर्च केले, ग्रामपंचायतला काय खर्च केला असेल, आणि हा पैसा किती लागला, कुठे गेला असेल. संगणक, परिचालक मानधन. आता संगणक म्हणल्यानंतर मला वाटतं कॅम्प्युटर, बरोबर ना, कॅम्प्युटर. आता हे कुठे कुठे कॅम्प्युटर आणले असेल, 1,57,000 रुपयाचे मानधन आणि कॅम्प्युटर बघा, लक्षात असेल. जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे, 1,40,000. आता काय दुरुस्ती केली, ठीक आहे, मी शाळेत गेलो होतो, ते पत्र विचारलं असेल, 2-4 शाळेला पत्र लावलेत, पुढं काय थोडं लाद्या बसवल्यात. त्या शाळेत लहान मुलांना शौचालय नाही. आता मला त्या शाळेनं सांगितलं की मुख्याध्यापक, आम्हाला 2 शौचालय पाहिजे, मुलाला आणि मुलीला वेगळं. हे मी ग्रामसेवकला बोललोय, आता बघू काय करतात. विचार करा, एकूण खर्च आणि एकूण शिल्लक त्याने सांगितले, मला वाटते 36 लाख, माझा आकडा चुकत असेल माफ करा, 36,60,286. आधा हे आणि शिल्लक सांगितले, एकूण खर्च हा सांगितला. एकूण एकंदर 52,86,887.45 गोष्ट लक्ष असू द्या. हा मुद्दा 2024 ते 25चा आहे. आता 2025 ते 26, अजून 26 याच आहे, पण त्यांनी दाखवले पुढचं, लक्ष असू द्या. आता 26 अजून आलंच नाही, सण पुढच्या भविष्यातला. आता ते असू द्या, इथं तर डिटेल दिलं नाही, फक्त इथं दिल्याला सांगतो बरं का, नाहीतर काही लोकांना असं वेगळं वाटतंय. तर ऑफिस साधील, कॅम्प्युटर, प्रिंटर, साऊंड सेट. आता ऑफिस साधील बहुतेक मला वाटतं ऑफिसमधले त्यांचं काय असेल,
आणि कॅम्प्युटर प्रिंटर आणि साऊंड शीट. आता साऊंड शीट कुठं आहे हो? 1,74,985. आता कुठल्या ऑफिसला खर्च केला एवढा परत या 25-26 मध्ये? आरो फिल्टर बसवणे 3.5 लाख रुपये, 3,65,000 रुपये. त्या आरो फिल्टरचे फोटो आहेत, इतर फोटो सगळे ब्लँक आहेत. लक्षात असू द्या, म्हणजे किती घोटाळे. बोरनाळ तांडा शंकरनगर पाईपलाईन, फुटलेली पाईपलाईन दुरुस्ती म्हणजे करणे 1,41,000. आता कुठली पाईपलाईन तुम्ही त्या बोरनाळ तांडावाल्याने आणि शंकरनगरवाल्याने जरा काय असेल तर माहिती कळवावी. मी ज्याचे जे नाव आहे, झोपडपट्टी ते बंदिस्त गटार काम परत एकदा 1,71,000. आता मग आपण झोपडपट्टीचं मला वाटतं इथं बंदिस्त गटार काम करणे 2,81,000 आणि 1,71,000 म्हणजे किती झालं? 1, 2, 3 लाखाच्या वर गेला खर्च. भाटेवाडी येथे भूमिगत गटार करणे. आता भाटेवाडीत केले का नाही मी यावेळेस बघायला गेलो ना, ठीक आहे, भविष्यात पण 1,74,000. वार्ड क्रमांक 3 मध्ये बंदिस्त गटार आता 1,78,000 म्हणजे लक्षात असू द्या. आता वार्ड क्रमांक 3 वाल्याने ह्या गोष्टीचा विचार करावा. समाज मंदिर दुरुस्ती करणे. आता समाज मंदिर दुरुस्त कुठले केले बाबा आपल्या? आता कोणत्या समाजात दुरुस्ती केली? इथं नाव नाही, गाव नाही. जरा कुठल्या समाजाची दुरुस्ती केली मला दाखवावी त्याने. आणि 1,85,000 काय खर्च केलाय? भाटेवाडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे. ह्या 1,80,000 भाटेवाडीवाल्यांनी थोडं लक्ष घाला. 1,80,000 100% दुरुस्ती काम केले का? ह्याचा मी नंतर भविष्यात पाठपुरावा करणार. अंगणवाडी दुरुस्ती करणे 95,000 रुपये दाखवले. आता कुठली अंगणवाडी, किती खर्च केला हे भविष्यात मी बघेन, मग तुम्ही पण लक्षात असू द्या कुठल्या अंगणवाडी. एकूण बघा इथं बघासारखं दाखवले. एकूण खर्च दाखवला 16,65,237. आधा शिल्लक म्हणजे अशिल्लक सांगितले 26,95,667. एकंदर 73,60,904. आकडा चुकला तर माफ असू द्या, तरी पण सांभाळून घ्या की ही गोष्ट लक्षात ठेवा. ही ग्रामपंचायत दिलेली ही फक्त 24-25 आणि 25-26 याचा अजून 21 पासून दिलेला. तर पहिला मुद्दा तुम्हाला सांगा, बँकेचा मला इथंच फ्रॉड वाटला की ह्याने इथं मार्कर किंवा काय तर लावून इथं नाव बदल. हे गडद वाटतंय आणि फिक्कट आहे, हे सगळं झोल आहे. इथं 100% आहे. इतर मी हळूहळू तुम्हाला सांगेन. एवढा बास. धन्यवाद. तुम्ही साथ दिली यासाठी हा पाठपुरावा करू. तरुण पिढी लक्षात घ्या, तुमच्या मुलासाठी भविष्यासाठी करोडो रुपये ग्रामपंचायत देतात. हे लोक काय करतात याच्यावरती तुमचं लक्ष पाहिजे. कारण अनेक ग्रामपंचायत जागृत झाले, तरुण मुलं मुली ह्या उतरले आहेत. तुम्ही तुमच्या पिढीचा विचार करा. हे लोक ग्रामपंचायत 30 वर्ष झालं ग्रामपंचायतमध्ये, अजून त्याचं डागडोगी बाहेर दिसत नाही, भंगार दिसते. तुम्ही 2-2, 3-3 लाख रुपये काय खर्च केले? त्याला कलर तर मारलाय का? हा, काय लोकाला फसवत आहे? अंगणवाडी मी बघितले, अंगणवाडी एका अंगणवाडी सुधारणा केली. भाटेवाडीची आहे, आपल्या तांड्यावरची आहे, परत आपल्या मला वाटते खाली आपल्या समाज मंदिर आहे ह्यांचं, त्याच्या कडेला आहे अंगणवाडी. तिथे काय सुधारणा केली आहे तुम्ही? कुठं आहे संगणक दाखवा मला तुम्ही जरा. असेल तर चालू आहेत का ते? तुमच्या ग्रामपंचायतमध्ये साधं इन्व्हर्टर नाही. त्या दिवशी लाईट गेली होती, साधं इन्व्हर्टर. तुम्ही कॅम्प्युटर दाखवले, साऊंड सिस्टम दाखवले, प्रिंटर दाखवले, इन्व्हर्टर कुठं आहे? हा, तुम्ही ती घन चक्करची गाडी आणून दारात उभा केल्या. पूजाला टिका लावायचा, हळदी कुंकू लावायचा तिला तुमच्या वतीनं. कमिटी म्हणजे जी बॉडी असते ना ग्रामपंचायत, लक्ष असू द्या. तो गेला जमाना. भविष्यात तरुण पिढी जागरूक झाल्या. माझ्या तरुण पिढीला निवेदन आहे, तुमच्या कुटुंबासाठी जागरूक राहा, तुमच्या म्हणजे स्वतःसाठी नाही, पुढील भविष्यासाठी. आलेला निधी व्यवस्थित ग्रामपंचायत वापरा, फसवाफसवी करू नका. आरोग्य केंद्र हे तुमच्या चुकीमुळेच एवढ्या दिवस लांबले आणि पुढे गेलेलं आहे, आणि इथून जर जाऊ देऊ नका. हे जर तुम्ही दुर्लक्ष केलं, बेकायदेशीर कोण काम अडवतळा आणत असेल, तुम्ही त्याला मदत करा असेल, ग्रामपंचायत कमिटीमध्ये सदस्य आणि सरपंच उपसरपंच सगळे सोडतील, पण मी सोडणार नाही. ही गोष्ट दिमागमध्ये ठेवून चालच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी, जय गणेश.